तुमच्यापैकी बरेच जण नेहमी विचारतात, "तू सतत थायलंडला का जातेस?" तर हेच अनुभवण्यासाठी मी कंबोडियातनं फ्लाइट पकडली आणि थायलंडची राजधानी बँकॉकला पोहोचले. आजपासून पुढचे 11 दिवस थायलंडमधला माझा प्रवास सुरू होतोय. पुढचा प्रवास कसा करायचा या विचारातच एअरपोर्टला तब्बल 6 तास घालवले. शेवटी तिथून चियांग माईला जाणारी ट्रेन पकडली. खरं सांगायचं तर मित्रांनो, फक्त फ्लाईटने फिरण्यापेक्षा वेगवेगळ्या देशामध्ये एकदा तरी ट्रेनने प्रवास करायलाच हवा आणि त्या विचारात मी ट्रेनमध्ये कधी झोपले ते कळलंच नाही. पुढचे 12 तास प्रवास करून मी चियांग माईच्या हॉस्टेलवरती चेक इन केलं. फ्रेश होईपर्यंत दुपारचे 12 वाजले होते. मग भर उन्हातच मी इथल्या जागा एक्सप्लोर करायला बाहेर पडले. कालपासून काही नीट खाल्लं नव्हतं म्हणून मी ग्रॅबवरून फ्राईड राईस ऑर्डर केला आणि तो पोटभर खाल्ल्यानंतर इथली काही मंदिरं पाहायला सुरुवात केली. त्यापैकीच हे एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे वॉट चेडी द लुआंग. हे मंदिर आणि आसपासचा परिसर फिरून पाहताना जवळपासची अजून काही मंदिरं एक्सप्लोर केली. नंतर हॉस्टेलवर परत येताना चॉकलेट रोटी खाऊन दिवस संपवला. आता पुढचे काही दिवस मी इथेच प्रवास करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि डिटेलमध्ये माहितीसाठी YouTubeचा पूर्ण सिरीज पाहायला विसरू नका बरं.